ठाणे, कोकण अशा परिसरामध्ये पुणे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय, परंतु मी ज्या विधानसभा मतदारसंघातून येतो तो जत, सांगोला, मंगळवेढा, कवठेमंकाळ, आटपाडी, खानापूर या भागामध्ये आत्ता पण पाऊस पडलेला नाही आणि लोकांची पिकं धोक्यात आलेली आहेत. दुसऱ्या बाजूला महाबळेश्वर म्हणजे कोयना धरणामध्ये आणि तिकडे वारणामध्ये बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. बऱ्यापैकी आता पाण्याचा साठा या धरणामध्ये झालेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय जलसंपदा खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे आमची मागणी आहे की जे पावसाचं पाणी वाहून कर्नाटकमध्ये जातंय ते पाणी तात्काळ दुष्काळी तालुक्यांना देण्याच्या संदर्भातल्या सूचना खाली अधिकाऱ्यांना द्याव्यात, अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे की जेणेकरून तिथं जी पिकं आता पाण्याअभावी ज्या पिकांचं नुकसान होणार आहे त्यापासून लोक वाचतील. लोकांची टँकरची मागणी आहे, त्या सगळ्या मागण्या बंद होतील. ज्या लोकांना अक्कल नाही, शेंबूड काढायचा माहीत नाही, विदर्भामधले प्रश्न काय त्याची अक्कल नाही, कुठं अजून कुठलं काम केलं नाही, ही लोक देवाभाऊंच्या वरती बोलतायत. हे यांचं अज्ञान आहे. अरे ज्या विदर्भातून हे येतात लोक, त्या विदर्भाचा गेली 60 वर्ष या राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी त्यांचा बॅकलॉग भरून काढला नाही. तो बॅकलॉग देवाभाऊंनी भरून काढलेला आहे आणि त्यामुळं राजकारण न करता त्यांनी जो महाराष्ट्राचा विकास सुरू आहे त्या विकासाच्या सोबत यावं. हे आता बाकीच्यांनी अक्कल जास्त पागळवत बसू नये. अरे त्यानं आणि त्याच्या आजोबानं एखादी वीट लावल्या का महाराष्ट्रामध्ये कुठं विकासाची? कुठं केलाय विकास? त्याला काय माहित आहे हे? अरे जगामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चरचं टेक्निक कुठं चाललंय याची अक्कल पाहिजे ना. कारखाना चोरण्या इतकं हे सोपं नाही आहे. कारखाना ढापायची प्रक्रिया सोपी आहे. या सगळ्या गोष्टी खूप अवघड आहेत आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये जे काम चालू आहे ते उघड्या डोळ्यांनी बघा ना. तुमच्या आजोबाच्या काळामध्ये अमृताजन जे पूल आहे लोणावळ्याजवळचं बोरघाट आहे, अरे किती लोक मेली दरडी पडून, किती लोकांचा मृत्यू झाला. 2-2 दिवस गाड्या तिथं अडकायच्या. हे आमचंच सरकार आहे. जो एक्सप्रेसवे करणार आमचं सरकार आहे. आमचंच हे सरकार आहे जे मिसिंग लिंक आता कनेक्टिंग लिंक सरकारच्या माध्यमातून बदललेलं आहे आणि जगामध्ये ज्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत या टेक्नॉलॉजी इथं वापरलेल्या आहेत. अरे पहिला पाऊस आहे, पहिल्या पावसामध्ये एंट्री गेटला जी दरड कोसळलेली आहे हे होतं. यांनी सगळं बाकीच्या बाहेर देशामध्ये कशा पद्धतीनं अशा पद्धतीचे रोड केलेले आहेत त्याची जरा माहिती घ्यावी आणि मग ह्याचं राजकारण करावं. कारण ज्यांचा जन्मच भ्रष्टाचारामध्ये झालाय, सगळ्या पिढ्यानपिढ्या भ्रष्टाचार केलाय, त्यांना पुढे दिसणार काय? महाराष्ट्रामध्ये जी कामं चालू आहेत आणि जे डेव्हलपमेंट सुरू आहे, मी बघतोय गेली 20 वर्ष, मी 20 वर्ष झालं राजकारणात आलोय, तर 20 वर्षामध्ये गावाकडचे रस्ते असतील, गावाकडे दुष्काळी पाण्याच्या योजना असतील किंवा हे हायवे असतील, समृद्धीसारखा महामार्ग बनवणं हे काय खायचं काम होतं का? आज शक्तीपीठासाठी तुम्ही लोक विरोध करता. शक्तीपीठ गरज आहे लोकांची. आज ग्रामीण भागामध्ये जर विकास करायचा असेल, रोड केला पाहिजे. आमचं सरकार ते करतंय. अरे मिसिंग लिंक तास आम्ही ते अडकायचो लोणावळ्याच्या त्या बोगद्यामध्ये, त्या सगळ्या घाटामध्ये. आज आम्ही 5 मिनिटात पास होतोय. पहिल्या दिवशी पाऊस पडलाय, हे तयार झाल्याच्या नंतर मिसिंग लिंक हा पहिला पाऊस आहे. आपले सह्याद्रीचे खडक आहेत, जरा स्थिर व्हायला जरा वेळ लागतोय, परंतु महाराष्ट्राचा विकासाचा रेशो स्थिर झालाय. हे विरोधकांनी आता नीटपणे समजून घेतलं पाहिजे. कंपन्याची मला माहिती नाही. कंपन्या मी कशाला बघत बसू? माझ्या सरकारनं काम केलंय ते अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि आम्ही त्या रोज त्या मिसिंग लिंकचा, कनेक्टिंग लिंकचा आम्ही वापर करतोय. आता नैसर्गिक आपत्ती आल्याच्या नंतर ऍक्सिडेंट कशाला म्हणतात? नैसर्गिक आपत्ती आहे आणि त्यामुळं काही थोडी लोकांचं म्हणजे काल गैरसोय झालेली आहे, तर त्यामध्ये पण सरकारनं अत्यंत व्यवस्थितपणे लक्ष देऊन कुठली जीवितहानी होऊ नये, लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी सरकारनं व्यवस्थितपणे काल काळजी घेतलेली आहे.
जाऊ दे आता, लय उद्धव साहेब मागं लागाय नको, बिचाऱ्याच काहीच राहिलं नाही आता, आणि सारखं कशाला मागं लागताय. चलो, चांगली गोष्ट आहे ना, काँग्रेसला सुद्धा राम आठवणं हे सुद्धा चांगलं आहे. आज जे मताच्या राजकारणासाठी रामाला विसरले होते ते आता परत सरकारला काहीतरी टार्गेट करायच्या हेतून तरी रामाची आठवण काढायला लागलेली आहेत. म्हणजे प्रभू रामचंद्राची आठवण ही काँग्रेसला आलेली आहे की ज्या प्रभू रामचंद्राच्या अस्तित्वावरती ही लोक शंका घेत होती, आज त्यांना जप करायची वेळ आलेली आहे. म्हणजे ही प्रभू रामचंद्राचीच ताकद आहे. मिसिंग लिंक के सवाल उठाए गए, पहली बारिश में जिस तरह से मलबा आया, मुख्यमंत्री ने इसके बारे में समझाया कि किस तरह से मिसिंग लिंक. माननीय मुख्यमंत्री महोदय जी ने काल सभागृह में इसके बारे में निवेदन किया है, और जो हमारे विरोधी पक्ष के मित्र है इसकी राजनीति कर रहे हैं, उनका कोई गलती नहीं है. उन्होंने कहीं विकास का काम ही नहीं किया पिछले 40-50 साल में. अभी महाराष्ट्र अच्छी तरह से डेवलप हो रहा है, अच्छी तरह से आगे जा रहा है, तो उनकी दिक्कत थोड़ी होगी उनको. माननीय मुख्यमंत्री महोदय जी ने कल नासिक या मुंबई हो या पुणे हो, ये सभी लोगों के लिए चेतावनी दी है, तो लोगों ने वो सुनना चाहिए. चलो, बोलो.